दक्षांचा जो यज्ञ होता त्याच्यामध्ये सतीदेवींना असं लक्षात आलं की शिवांना म्हणजे आपल्या यजमानांना कोणतंही आसन दिलेलं नाही. ज्या अर्थी त्यांना आसन दिलेलं नाही या अर्थी त्यांचा अपमान झाला आहे. आणि ज्या ठिकाणी आपल्या यजमानांचा अपमान होतो त्या ठिकाणी मी पुन्हा पाऊल ठेवणार नाही असं तिनं सांगितलं. आणि तिच्या मनामध्ये असा विचार आला की आता आपण परत जावं. पण परत जाण्यापूर्वी तिच्या असं लक्षात आलं की मी ज्या वेळेला घरी परत जाईन शिवांकडे तेव्हा शिव मला दक्षकन्या म्हणतात. तेव्हा त्यांनी जर मला दक्षकन्या म्हणून हाक मारली तर ते सुद्धा माझ्याकरता अपमानकारक आहे. म्हणून तिनं त्या ठिकाणी योगमायेला पाचारण करून आपला जो देह होता तो त्या ठिकाणी संपवला. त्याच्यानंतर ह्या शिवगणांमध्ये आणि म्हणजे सतीदेवींबरोबर जे शिवगण होते त्यांचं थोड्या प्रमाणावर एक त्या ठिकाणी लढाई झाली, युद्ध झालं आहे छोटं. आणि अशा पद्धतीनं सतीदेवींनी आपला देह ठेवला आहे हे सांगण्याकरता नंदी आणि काही शिवगण हे कैलासावरती शिवजींकडे आलेले आहेत. त्यांनी पाहिलं, त्यांनी ते सगळं ऐकलं आणि शिवजींना अत्यंत क्रोध आला. आणि त्यावेळेला शिवजींनी आपली एक जटा उपटली असं सांगतात. आणि ती जटा जमिनीवरती आपटली. ती जटा ज्यावेळेला शिवजींनी जमिनीवरती आपटली त्याच वेळेला त्या जटेमधून एक अत्यंत अकराळ विक्राळ असा शिवगण तयार झाला. आता शिवांचं एक नाव रुद्र आहे त्यामुळे तो रुद्र, त्याला वीररुद्र किंवा ज्याला आपण वीरभद्र हे नाव आपल्या सगळ्यांनी ऐकलं असेल, तो वीरभद्र हा शिवजींच्या जटेमधून अशा पद्धतीने तयार झाला. त्यांनी शिवजींना, तो शिवजींचा सेवक आहे त्यामुळे त्यांनी शिवजींना एक प्रदक्षिणा घातली आणि विचारलं की मी काय करू, कशासाठी तुम्ही मला बोलवलंय. त्यावेळेला शिवजींनी त्याला सांगितलं की तू ह्या दक्षाच्या यज्ञामध्ये जा आणि तो यज्ञ उद्ध्वस्त कर. आणि म्हणून असं सांगतात की हा वायूच्या वेगानं जाणारा होता. वायुवेग जसा असतो तेवढ्या वेगानं हा त्या ठिकाणी यज्ञशाळेमध्ये पोचला. आणि पोचल्यानंतर तो ज्या वेळेला तिथे येत होता त्यावेळेचं वर्णन आहे. आकाशामध्ये धूळ उडाली म्हणजे वादळ आल्यासारखं जसं आपल्याला दिसतं आजूबाजूला. वादळापूर्वी किंवा वादळामध्ये ज्याप्रमाणे धूळ आकाशामध्ये उडते आणि त्याने जो अंधकार तयार होतो तसा अंधकार हा त्या यज्ञाच्या आजूबाजूला तयार झाला. आणि काय होतंय हे समजण्यापूर्वीच तो वीरभद्र त्या ठिकाणी आला. त्याने यज्ञाच्या आजूबाजूला जे सगळं यज्ञ उभारणी करतात जो काही मंडप असतो तो मंडप त्यानं अत्यंत लीलया उद्ध्वस्त करून टाकला. त्याच्याबरोबर जे शिवगण होते त्यांनी सुद्धा तो यज्ञ, त्या यज्ञाचा विध्वंस करायला सुरुवात केली. काहींनी त्या यज्ञाची भांडी फोडली जी पात्र असतात यज्ञाकरता म्हणून आणली. काहींनी यज्ञविधीच्या जवळ ज्या समिधा होत्या त्या तोडल्या. काहींनी तिथे जे ऋषीमुनी आले होते त्यांना त्रास दिला, त्यांना धमकावलं. अनेक देवदेवतांना त्यांनी पकडलं असा उल्लेख आहे. आणि मग त्यांनी कोणत्या कोणत्या ऋषींना काय काय केलं, कशा पद्धतीनं त्यांचा अवमान केला याची यादी दिली आहे भागवतामध्ये. भृगुमुनी जे आहेत त्यांच्या हातामध्ये पळी होती, श्रुवा म्हणतात त्याला, ज्याच्याने हवन करतात. ती वीरभद्राने हिसकावून घेतली
आणि त्यांच्या दाढी मिशा उपटल्या असा उल्लेख आहे. का उपटल्या? तर ज्या वेळेला दक्ष प्रजापती हे, आपण आधीची कथा बघितली, शिवजींना बोलत होते, त्यावेळेला यांनी, भृगुमुनींनी शिवजींकडे बघून ते भर सभेमध्ये आपल्या मिशांना पीळ देत होते. आपण बघितलेत अशी लोक की त्यांना उगाचच आपल्या शक्तीचा गर्व असतो. तर हा गर्व आपण बघतो बघा, समाजामध्ये असे अनेक जण असतात, मोठमोठ्या मिशा वाढवायच्या छान आणि तसे फोटो लावायचे बॅनरवरती. महादेवांचा उपहास यांनी केला होता, म्हणून भृगुमुनींचे दाढी मिशा यांनी उपटल्या. भग नावाचे जे देव आहेत त्यांना जमिनीवरती आदळलं आणि त्यांचे डोळे काढले. कारण भर सभेमध्ये ज्यावेळेला दक्ष शिवजींची, महादेवांची निंदा करत होता, तेव्हा यांनीच दक्षाला आपल्या डोळ्यांनी खूण केली होती, दक्षाला प्रोत्साहित केलं होतं. असे प्रकार आपण समाजामध्ये घडताना बघतो. आज सुद्धा त्यांच्या वंशातली लोक आपण आपल्या आजूबाजूला बघतो, फार कशाला लहान. त्यानंतर पुरुषाचे दात पाडले होते, कारण दक्ष ज्यावेळेला महादेवांना बोलत होता त्यावेळेला हा हसत होता. देवाची ज्यावेळेला निंदा चालते त्यावेळेला जो हसत होता त्याचे दात पाडले. आणि त्याच्यानंतर दक्षांच्या छातीवरती बसून या वीरभद्रानं हातामध्ये तलवार घेतली आणि त्या धारधार तलवारीनं दक्षाचं मुंडकं कापण्याचा हा प्रयत्न करतोय. परंतु बराच प्रयत्न करूनही दक्षाचं मुंडकं काही बाजूला टाकलं जाईना, कापलं जाईना. त्यावेळेला जी यज्ञवेदी असते, जिथे यज्ञ पशुचा बळी देतात, त्या वेदीवरती ह्या दक्षाचं डोकं वीरभद्राने ठेवलं आणि त्या दक्षाचं डोकं त्यांनी कापलं आणि ते अग्नीमध्ये, तिथे जो यज्ञ चालला होता त्या यज्ञामध्ये टाकलं असा उल्लेख आहे. असा सगळा विध्वंस जो केलेला आहे शिवगणांनी, त्याची यादी सांगितली. कोणी कोणी काय काय केलं हे प्रमुख मी सांगितलं. याचं कारण यांनी काय काय केलं होतं शिवजींना ज्यावेळेला दक्ष प्रजापती बोलत होते त्याची कारणं दिली आहेत, म्हणून यांना या प्रकारच्या शिक्षा दिल्या आहेत. आणि हे सगळं करून सगळे जे शिवगण आहेत त्या यज्ञाचा पूर्ण विध्वंस करून शिवगण पुन्हा कैलासावरती गेले. असं आहे, कोणताही यज्ञ जो आहे हा अपूर्ण राहायला नको. कारण तो जर यज्ञ अपूर्ण राहिला तर त्याचे जे दोष आहेत ते सगळ्या पुढच्या पिढ्यांना भोगायला लागतात. म्हणजे एकानं चूक करायची आणि त्याच्या पुढच्या सगळ्या पिढ्यांनी ती भोगायची, अशा पद्धतीनं ती सगळी ते चक्र सुरू होतं. म्हणून यज्ञ अपूर्ण राहू नये म्हणून हे सगळे देव कैलासावरती गेले. ब्रह्मदेव त्याच्यामध्ये प्रमुख आहेत. ब्रह्मदेव आणि महाविष्णू हे ह्या यज्ञाला आले नव्हते, कारण त्यांना माहिती होतं की शिवजींना या यज्ञाकरता आमंत्रण नाही आहे. आणि ब्रह्मा विष्णू महेश हे काही तिघं जरी वेगळे असले तरी ते वेगळे नाहीत, एकच तत्व आहे. त्यांची कार्य वेगवेगळी आहेत, कार्य भिन्नता आहे. म्हणून ब्रह्मदेव आणि महाविष्णू हे या यज्ञाला आले नव्हते. इतर जे सगळे देव होते ते ब्रह्मदेवांना शरण गेले, ब्रह्मदेवांना घेऊन कैलासावरती गेले. कैलासाचं फार मोठं वर्णन केलेलं आहे, कशा पद्धतीनं कैलास पर्वत हा अत्यंत
सुशोभित आहे, तिथे कशा पद्धतीचे पक्षी राहतात, प्राणी राहतात, तिथली एकूण सगळी संपदा कशी आहे याचं वर्णन केलेलं आहे. आणि ब्रह्मदेवांना पुढे केलं, कारण शिवजी मुळामध्येच अत्यंत दुःखामध्ये आणि क्रोधावस्थेमध्ये गेलेले आहेत. ब्रह्मदेवांनी ह्या शिवजींना सांगितले की हे प्रभू, आपण मुळामध्ये सर्वांचे अंतर्यामी आहात. सर्वसामान्य जीवांना जी समजणंही कठीण आहे, अशी समजणं कठीण आहे अशी जी आपली माया आहे, त्या दुस्तर मायेनं खरं तर आपल्या बुद्धीला स्पर्श केला नाही. म्हणून आपण कर्ममार्गामध्ये आसक्त जरी असला तरी आपण त्यानं लिप्त नाही. आणि म्हणून ज्यांच्याकडून केवळ आपल्या मायेमुळं हे सगळं घडलंय, हा अपराध घडलाय, यांच्यावरती आपण एका प्रकारे कृपाच केलेली आहे. पण हे भगवान, आपण या सगळ्याचे मूळ आहात, तेव्हा आपण प्रत्यक्ष यज्ञ भगवंत आहात. यज्ञ पूर्ण होतो तो आपल्यामुळेच होतो. तेव्हा यज्ञभाग पूर्ण करण्याकरता जो हविर्भाग दिला जातो, यज्ञातला जो भाग आहे, त्या आहुती दिल्या जातात, त्या देवतांचे मंत्र म्हटले जातात आणि त्या देवता तो हविर्भाग स्वीकारतात. पण दक्ष यज्ञामध्ये शिवजींना तो हविर्भाग दिला नव्हता, म्हणून तो जो यज्ञ उद्ध्वस्त केला. तेव्हा असा यज्ञ जो आपल्याकडून उद्ध्वस्त झालेला आहे, तो यज्ञ, तो दक्षाचा अपूर्ण राहिलेला यज्ञ पूर्ण करण्याची आपण कृपा करावी. ब्रह्मा, विष्णू आणि महेश यातल्या महेशांचं काम जे आहे ते सगळ्यांचा लय करणे. एका अर्थाने दक्ष जे आहेत त्यांचं मुंडकं कापलं गेलेलं आहे. त्यांना धडावरती आता शिर नाही, पण त्यांच्याशिवाय यज्ञ पूर्ण होऊ शकत नाही, कारण त्यांनी यज्ञाची दीक्षा घेतलेली असते, यजमान आहेत ते. तेव्हा ते पुन्हा जिवंत होऊ दे, यासाठी आपण काहीतरी कृपा करा. भगदेवता जी आहे तिला पुन्हा नेत्र येऊ देत, भृगूंना पुन्हा दाढी मिशा येऊ देत आणि पुषाला पहिल्याप्रमाणे पुन्हा दात येऊ देत. आणि हे महादेव, ज्यांची शरीरं शस्त्रास्त्रांनी दगडांनी घायाळ झाली आहेत, ती पुन्हा सुस्थितीत येऊ देत. याचं कारण तो यज्ञ पूर्ण झाला पाहिजे. यज्ञ जर पूर्ण झाला नाही तर त्याचे जे दोष आहेत ते सर्वांना भोगावे लागतात. या न्यायानं त्याचे दोष कोणावरती राहू नयेत. तेव्हा आपण सगळ्यांवरती कृपा करा. आणि त्यानंतर यज्ञामध्ये जो शिल्लक राहिलेला सगळा हविर्भाग जो आहे तो या सगळ्या देवांनी शिवजींना देण्याचं मान्य केलं. तो राहिलेला सगळा हविर्भाग जो आहे तो यज्ञाचा भाग म्हणून आपल्याला इथून पुढे मिळेल, अशी सगळ्या देवांनी मिळून प्रार्थना केली शिवजींना. त्यावेळेला शिवजी म्हणतात की खरं म्हणजे माझ्या बुद्धीमध्ये असा भेदच नाही की एखाद्याने काही वाईट कृत्य केलं म्हणून त्याला कठोर शिक्षा आणि एखाद्यानं त्याच्यापेक्षा काही कमी वाईट कृत्य केलं म्हणून त्याला वेगळी कुठली शिक्षा. मुळात शिवजींच्या दृष्टीमध्ये असा भेदच नाही. तेव्हा शिवजी म्हणतात, मी ही जी त्यांना शिक्षा केली आहे ती केवळ सावध करण्याकरता केली. तुम्ही आता हे जे म्हणतात की ज्या ज्या देवतांचे किंवा ज्या ज्या ऋषींचे काही अवयव गेलेले आहेत त्यांना ते परत मिळावे, तर याच्याकरता मी दुसरी योजना तुम्हाला सांगतो. दक्ष जे आहेत त्या दक्षांचं मस्तक, डोकं जे आहे ते आता जळलेलं आहे, कारण त्यांनी यज्ञाच्या त्या यज्ञकुंडामध्ये दक्षाचं डोकं टाकलं.
म्हणून त्यांना बकऱ्याचं डोकं लावावं. भगदेवता ज्या आहेत ती मित्र नावाची देवता आहे, त्याच्या डोळ्यांनी आपला यज्ञ भाग पाहतील. पीठ खाणारे जे आहेत, पूषा यज्ञामध्ये जे वेगवेगळ्या वस्तू वापरतात ते कुणाकुणाच्या आहेत, त्यांची नावं आहेत त्या पदार्थांची. हे जे पूषा आहेत ते यजमान जो आहे, इथून पुढे यजमानांच्या दातानी ते भक्षण करतील. त्याचप्रमाणे तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे बाकीच्या सर्वांची शरीर पूर्ववत होतील आणि यज्ञात राहिलेला शिल्लक भाग जो आहे तो तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे माझा भाग म्हणून निश्चित केला जाईल. आणि त्याचबरोबर ज्यांचे हात तुटले, ज्यांचे बाकीचे अवयव तुटलेत, तर ते आपले जे देवांचे वैद्य आहेत अश्विनी कुमार, त्यांच्या हाताने ते सर्व कर्म करतील. आणि भृगूच्या दाढी मिशा आहेत त्या बकऱ्याला जशी दाढी असते त्याच्याप्रमाणे होतील, असा आशीर्वाद शिवजींनी दिला. आणि हे सगळं झाल्यानंतर शिवजींनी सांगितलं की तुम्ही आता त्या ठिकाणी म्हणजे यज्ञाच्या ठिकाणी जा, तिथे तो यज्ञ पूर्ण होईल. जसं भगवान शिवांनी सांगितलं होतं तसं त्या देवतेला, त्या ऋषींना हे सगळे अवयव पुन्हा प्राप्त झाले. आणि ज्याप्रमाणे आपण झोपेतून उठतो, ह्या दक्षाला बोकडाचं डोकं जोडलं, त्याच्यावरती रुद्रांची दृष्टी पडली, शिवगणांची दृष्टी पडली आणि झोपेतून उठावा त्याप्रमाणे तो जागा झाला. भागवतामध्ये असा उल्लेख आहे की साक्षात शिवजी त्या ठिकाणी यज्ञाच्या ठिकाणी गेले होते, म्हणून शिवांची दृष्टी पडली असं म्हणतात, रुद्रांची दृष्टी पडली. आणि शिवजींनी त्याच्याकडे पाहिलं तर ते पाहिल्याबरोबर शिवजींची दृष्टी त्याच्यावरती पडली आणि त्याची दृष्टी शिवजींवरती पडली, दृष्टादृष्ट झाली. आणि त्याच्या मनामध्ये जे शिवजींविषयी किलमिश होतं ते क्षणार्धामध्ये निघून गेलं. त्याचं हृदय अत्यंत स्वच्छ झालं. त्याला महादेवांची स्तुती करावी असं वाटत होतं. आणि त्याचबरोबर आपल्या मृतकन्येचं स्मरण त्याला होत होतं की मी किती अनर्थ केला, माझ्यामुळे माझ्या कन्येला जीव गमावावा लागला. परंतु त्याच्या डोळ्यातून अश्रू बाहेर आले पण तोंडातून शब्द फुटत नव्हते, कारण त्याला बकऱ्याचं मस्तक लावलं होतं. त्यावेळेला असं सांगतात की शिवजींनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्याला शब्द सुचले, त्याच्या मुखातून शब्द बाहेर आले. त्यावेळेला त्यांनी शिवजींना सांगितलं की शिवजी, तुम्ही मला शिक्षा करून माझ्यावरती एका प्रकारे अनुग्रहच केलेला आहे. याचं कारण आमच्यासारखा एखादा जर चुकीचा वागला तर त्या चुकीच्या वागण्याची काय शिक्षा होऊ शकते हे आपण या निमित्ताने आम्हाला याची जाणीव करून दिली. मी भर सभेमध्ये तुम्हाला बोललो होतो, माझ्या वाघबाणांनी तुम्हाला घायाळ केलं, पण तरीसुद्धा तुम्ही माझा तो अपराध मनावर घेतला नाहीत. तर तुम्ही माझ्याकडे दुर्लक्ष केलं आणि उलट माझ्यावरती तुम्ही आत्ता कृपादृष्टी केली. त्या कृपादृष्टीने आपण मला वाचवलं, तेव्हा आपण माझ्यावरती प्रसन्न व्हावं. शिवजींनी त्या सगळ्यांवरती कृपा केली आणि तो यज्ञ जो आहे
तो यज्ञ पूर्ण केला. तो यज्ञ पूर्ण झाल्यानंतर त्या यज्ञामध्ये जो सगळा आविर्भाग राहिलेला होता तो शिवजींना देण्याचं ठरलं. आणि त्याच्यानंतर शिवजींनी आपल्या पत्नीचा अर्धवट जळलेला देह त्या ठिकाणी पाहिला. मी मागच्या वेळेला हे सांगितलं होतं. आणि शिवजी तो हातामध्ये घेऊन शिवजींनी तांडव करायला सुरुवात केली. त्यांचं रूप एवढं रौद्र होतं की ज्याच्यामुळे किंवा त्यांचा दुःखाचा आवेग एवढा प्रचंड होता की ज्याच्यामुळे पृथ्वी जळून जाईल की काय अशी शंका निर्माण व्हायला लागली. म्हणून भगवान महाविष्णूंनी आपल्या सुदर्शन चक्राचा उपयोग केला आणि सतीदेवींचं जे शरीर राहिलं होतं त्याचे तुकडे केले. त्याचे 51 तुकडे झाले असं म्हणतात. ते ज्या ठिकाणी पडले ती 51 शक्तिपीठं तयार झाली. त्यातल्या काही कथा भागवतामध्ये आहेत. त्यातली 3-3.5 शक्तिपीठं महाराष्ट्रामध्ये आहेत आणि बाकी कथा ज्या येतात त्या देवी भागवतामध्ये वेगवेगळ्या संदर्भाने येतात. आणि त्याच्यानंतर तो देह नष्ट झालाय. पण शिवजींना अतिशय दुःख झालं. शिवजी पुन्हा कैलासावरती निघून गेले. आता हे जे बकऱ्याचं डोकं लावलं किंवा दाढी मिशा बकऱ्यासारख्या होत हे जे सांगितलंय ना हे सगळं रूपकात्मक आहे. रूपक म्हणजे काय तर एखादा सिद्धांत सोपा होण्याकरता जो दृष्टांत दिला जातो तो रूपक पद्धतीनं. आपल्याकडे ही सगळी पुराण आहेत ही रूपक पद्धतीने आहेत यातल्या कथा. आता बकऱ्याचं डोकं, बकरा हा जो आहे ना हा ज्याला बुद्धिहीन असं म्हटलेलं आहे, ज्याला बुद्धी नसते कुठली, तो काही समोर धरा ते खातोच. त्याला चांगलं वाईट असं काही नसतं. तर बकऱ्याचं डोकं लावलं किंवा त्याचं मस्तक कापलं आणि त्याच्यावरती बकऱ्याचं डोकं लावलं याचा अर्थ काय आहे तर त्याची बुद्धी ज्ञान रहित केली, ज्ञान विरहित केली. म्हणजे त्याला चांगलं काय आणि वाईट काय याचा निर्णय तो कधी पुढे आयुष्यात घेऊ शकणार नाही. कारण तो शिवजींना उलटसुलट बोललाय. ज्या तत्वाची आपण आराधना करायला पाहिजे त्या तत्वाबद्दल ज्यावेळेला आपण काही वेडवाकडं बोलतो त्यावेळेला आपली बुद्धी ठिकाणावरती नसते म्हणून आपण तसं बोलतो. हाच संदेश या सगळ्या कथांमधून आपल्याला मिळालेला आहे. त्यामुळे ते डोकं लावलं मग कशा पद्धतीनं लावलं आणि ह्या सगळ्या भागामध्ये आपण काही जायचं नाही. आणि हीच जी दक्षकन्या आहे सती, हिनं पुढे म्हणजे शरीराचा त्याग तर सतीदेवींनी आधीच केला होता. हिनेच पुन्हा हिमालयाची पत्नी मेना हिच्या पोटी जन्म घेतला. तिचं नाव पार्वती. आणि आज जी आपण शिवा आणि पार्वती यांची जोडी बघतो ती ही ह्याच त्या सतीदेवींचं चरित्र अशा नावानं ही कथा श्रीमद भागवतामध्ये सांगितली जाते. त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना माहिती असलेली कथा म्हणजे ध्रुव बाळाची कथा जी भागवतामध्ये येते. ध्रुवाची कथा आज आपण घेणार आहोत. तत्पूर्वी या संदर्भात काही कोणाला विचारायचं असेल तर विचारू शकता.